कलर्स मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या बिग बॉस मराठी या नव्या पर्वाने साऱ्यांना वेळ केला आहे। यंदाच्या या बिग बॉसच्या नव्या पर्वात विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींना संधी देण्यात आली आहे। केवळ मराठी कलाकारच नव्हे तर गायक, कीर्तनकार, रॅपर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना या प्लॅटफॉर्मने संधी दिली आहे। यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा दबदबा असलेला पाहायला मिळाला। यंदाच्या या नव्या पर्वात कोल्हापूरच्या धनंजय पोवारच्या एंट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या। पहिल्या दिवसापासून धनंजयने स्वतःचं मत मांडायला सुरुवात केली तर तो स्पर्धकांशी मिळून मिसळून वागताना दिसत आहे। धनंजय पोवार हा कंटेंट क्रिएटर, बिझनेसमॅन तसेच ब्लॉगर आहे। धनंजय सोशल मीडियावर महिला केंद्रित समस्या गमतीशीर अंदाजात मांडताना दिसतो। धनंजय पोवार हा पहिल्यापासूनच पेशाने उद्योजक आहे। धाराशिव परिसरामध्ये त्याचा डीपी अमृततुल्य या नावाने चहाचा व्यवसाय आहे। धनंजय पोवार याने नवीन चहाचा व्यवसाय सुरू केल्याने तो चांगलाच चर्चेत आला होता। सध्या धनंजय पोवार त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतात। याचबरोबर आईसाहेब वस्त्रम हा व्यवसाय देखील त्याने सुरू केला असून या व्यवसायाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। धनंजयच्या या दुकानाची प्रसिद्धी झाली ती त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे। संपूर्ण कोल्हापुरात फेमस झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्याच्या फर्निचरच्या दुकानाची ख्याती पसरली। धनंजयच्या या फर्निचरच्या शोरूम मध्ये अनेक कामगार कामाला आहेत। तसेच तो सतत या कामगारांबरोबर व्हिडिओ बनवत असतो। फर्निचरच्या दुकानात आलेल्या त्यांच्या ग्राहकांसोबत देखील तो कॉमेडी व्हिडिओ बनवत असतो। आता सध्या धनंजय बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे। प्रेक्षक व त्याचे फॅन्सही धनंजयला सपोर्ट करताना दिसत आहेत। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका।